मराठा समाजाचं वाटोळ करण्याचा सरकारचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। सरकारच्या डोक्यामध्ये हवा गेली आहे, डाव हाणून पाडणार असं जरांगेंनी म्हटलंय। कुणबी प्रमाणपत्र रद्द होतात असा गैरसमज पसरवतायत असं जरांगेंचं म्हणणं आहे। तुम्ही आताच मातेचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला, आता पुढील दौऱ्यासाठी निघालात, काय सांगणार? ही जी अन्याय चाललाय ना समाजावरती, ही मात्र खूप अवघड आहे। मराठा समाजाचे मुर्दे पाडायचं, मराठा समाजाच्या लेकीबाळीचं वाटोळं करायचं, हे प्युअर कट रचला गेला, प्युअर कट रचला गेलाय सरकारकडून, आणि ही मात्र मी हाणून पाडणार आहे। आता सोडत नाही, यांच्या डोक्यात हवा आहे ना की आमचं कुणीच काय करू शकत नाही, हे आता पर्याय एक आकडेवारी समोर आलेली आहे, ज्यामध्ये 15,000 पेक्षा अधिक प्रमाणपत्र वितरित केली गेल्याची माहिती नाही। ते आता तात्पुरतं आहे, ते आता तात्पुरतं आहे, ते फक्त दाखवून आहे, ते फक्त दाखवून आहे, बाकी काय नाही। आकडेवारी फक्त दिखाऊपणा आहे की प्रत्यक्षात दिखाऊपणा आहे। यांना 58 लाख नोंदी पाहिजेत, मला ते प्रमाणपत्र पाहिजेत, ती पक्क टिकणार आहे, ते द्यायचं नाहीये। उलट कुणबी प्रमाणपत्र रद्द होते, ही गैरसमज मराठ्यात पसरायला लागले की कुणबी प्रमाणपत्र कुणी काढू नये म्हणून, आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्यायचे नाही त्यांना। सातारा संस्थांचे, कोल्हापूर संस्थांचे गॅझेटर द्यायचे नाहीये, हे यांचं षडयंत्र। भरकटलं जाते हो, गैरसमज मराठ्यात की कुणबी प्रमाणपत्र मराठीने काढू नये म्हणून रद्द करायचे। व्हॅलिडिटी रद्द करतात म्हणल्यावर मी तरी काय करणार आहे? सरकारचाच सगळ्या मराठ्याला उतरावं लागणार आहे, मी एकटा काय करू शकत नाही। सगळ्या मराठ्याला 29 ऑगस्टला अंतरवालीत उतरावं लागणार। कॅमेरा पर्सन अमित सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, तुळजापूर, धाराशिव।